नक्कीच या व्यासपीठावर आपल्या अतिथी मान्यवरांचा पहिल्या दिवसापासून आज शेवटच्या दिवसापर्यंत शुभ सन्मान होत आला आणि त्याचबरोबर आपली उपस्थिती आमच्यासाठी लाखमोलाची आहे. आपण त्यानंतर पुन्हा एकदा मॅचकडे लक्ष देऊ. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला टॉस कॅप्टन या लवकरात लवकर देवांश राजा आणि वेदांत 11 आणि त्यांच्या नंतर मॅच असेल विरेश्वर 11 वर्सेस श्री गावदेव प्रसन्न. पहिल्याच बॉलवरती विकेट गेले. भावेश मात्र माघारी परतला. आकाशने पहिल्या बॉलवरती त्रिफलाचित केलं. भावेशला भल्या मोठा लक्षाचा पाठला करायची. पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडने खेळावं लागेल. समोरचा संघ करू शकतो तर आम्ही का नाही. फुल टॉस बॉल मिड ऑफला क्लिअर केलंय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. जाईल सीमारेषा पार. चौकार. पाटील नाना त्यांच्या डोक्यावरून मात्र फटका खेचला. युगलने सुरुवात चांगली केली या डावाची. शॉर्ट पिच बॉल स्लॅश केले. बॉलला कव्हर पॉइंटच्या दिशेने फटका येतोय. आणखी एक चौकार युगल पाटीलचा. समृद्धी इव्हेंट अँड डीजे उमेशजी बारगडे आणि आशिषजी पोलेकर हा संपूर्ण स्टेज ही जी सजावट अगदी आपण पाहतोय त्यांच्याच वतीने. वेगवान चेंडू होता. अपील जोरदार झाली. पंच नाकारतायत ही अपील. यस बॉलर फॉलो थ्रू मध्ये पंचांच्या अगदी समोरच आला. ब्लाइंड झाले अंपायर. डिसिजन देऊ शकत नाही. हीच माहिती बॉलरला देत असताना कारण ते संपूर्णतः ब्लाइंड झाले तर डिसिजन कुठून देणार हा एक मोठा प्रश्न येतो. युगल 2 चौकार मारले. त्यानंतर अपील झाली युगलच्या विरोधात पायचीतच्या स्वरूपात. धावसंख्या 8. 1 बाद 8. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. गणेश नाना पाटील तिथे बॅकअप देत असताना आपल्या साथीदाराला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होण्यासाठी एक चेंडू बाकी आहे आणि धावसंख्या ती 9. दोन मजबूत मिड ऑन आणि मिड ऑफ सध्या घेतलेत. मला असं वाटतं शॉर्ट मिड विकेटला आता नाना पोहोचलेत. मिलिंद मिड ऑफला. फुल स्ट्रेच येऊन हा फटका खेचला होता. लॉंग ऑनला फिल्डर. वाराच्या विरोधात हा फटका आहे. फलंदाज होईल बाद. राजे 11 टीम ही टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर 4 पैकी 3 मॅच जिंकून अद्याप पाहिलं तर टेबल टॉपरच्या रेसमध्ये बऱ्याचदा पुढे अशी टीम. त्याचबरोबर यांच्या विपक्ष अद्याप पाहिलं तर आपल्या ह्या विजयाचं खातं खोलायचंय त्यासाठी उत्सुक असणारी वेदांत 11 टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण यायचं टॉस करण्यासाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला मित्रांनो विनंती आहे दोन्ही कॅप्टनला. चांगला झेल मात्र इथे घेतला. लॉंग ऑनला गणेश सामंतने. अतकरगावचा खेळाडू. या पंचक्रोशीतील धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग स्पर्धा पर्व 11वे. या स्पर्धेचं भला मोठा लक्ष मयूर पाटीलने ठेवलं. त्याच्या साथीदाराने देखील चांगली बॅटिंग केली. नेक्स्ट मॅच देवांश राजा आणि वेदांत 11 टॉससाठी आपण त्वरित या कारण आता सेकंड इनिंगला पण सुरुवात झाली. जास्त वेळ करू नका कारण या 2 शेवटच्या मॅचेस आहेत लीग स्टेजमधल्या. त्यानंतर सेमीफायनलच्या 2 मॅच होतील आणि एक फायनल मॅच. वेळेत सामने पार पाडायचे. जास्त उशीर करून चालणार नाही कारण बक्षीस वितरण 16 देखील आहे. एका ओव्हरमध्ये धावा झाल्यात 9 आणि आता 3 ओव्हरमध्ये धावा करायचे 80. 18 बॉल 80. चं टार्गेट 81 करायचे. जोरात स्लॅश केलं होतं बॉलला. चौकार.
कारले फलंदाजी, क्लीन बोल्ड. सूरजने घेतलं विकेट युगल पाटीलची. अतकरगावचं देखील एक मैदान मला अद्यापही आठवतंय की तिथे 11 स्टार्स आणि वर्सेस त्यांच्या पंचक्रोशी ही एक मॅच झाली होती. अतकरगावच्या मैदानावरती ती स्पर्धा अगदी देवळाच्या बाजूला असलेलं क्रीडांगण आंड्रमचं देखील. अपील जोरदार आहे पंचांकडे. मेन अंपायरकडे तुम्ही अपील करू शकता. चला, नाहीये पंचांचा निर्णय. अंगाला चेंडू लागलाय, कदाचित तेच पंच दर्शवतात की नक्की काय साईन आहे. यस, लागलाय, नाबाद घोषित केलंय. चला, मॅच चालू करा कॅप्टन. आऊट आहे हा. यस, मग असा निर्णय द्या ना. तुम्ही इकडे दर्शवताय साईन, असं वाटतंय की अंगाला लागलाय की काय. सूरज विकेट हॅट्रिक त्याने घेतले. गुरु वाघमारे सध्या मैदानात दाखल झालाय. तेरा धावा. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. देवांश राजे 11 या टीमने टॉस जिंकलाय. बॅटिंग त्याने घेतले. त्यांच्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आणि त्यानंतरची लढत असेल वीरेश्वर 11 वर्सेस श्री गावदेव प्रसन्न. पुन्हा बॅटची कडा घेतली होती. मागचे फिल्डर चलाक आहेत, चेंडू मागे जाऊ देत नाहीये. विकेट कीपर आहे या टीमचा रणजित पाटील ताकई. हा, यस, कदाचित धावा जास्त राहिल्या तर गणेश नाना देखील बॉलिंग टाकू शकतात. गुरुची बॅट एवढ्या जोरात फिरते की बॉल लागला तर कदाचित समोरच्या जो तिकडे फार्म हाऊस आहे तिथेही बॉल जाईल, परंतु इम्पॅक्ट नाही. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. सूरजने विकेट हॅट्रिक घेतली. या ओव्हरमध्ये 13 धावा झाल्यात, विकेट गेल्यात 5.
आणि त्यांच्या विरोधात वेदांत 11. मयूर इथे चुका करतोय. अर्धशतक झळकावलं होतं मयूरने. नो बॉल इथे घोषित केलाय पहिल्या इनिंग मध्ये. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. नाही रन घेतली नाहीये परंतु 9ची नक्कीच एक धाव आहे. तिसरं षटक आहे मयूर पाटीलचं. फुलटॉस त्यावरती आक्रमण. षटकार की चौकार. चौकार. हे 4 धावा. परंतु ते झालं नाही. टार्गेट खूप मोठं एक पुढे आला होता बॅटर हे ओळखलं. वेगानं मात्र हा चेंडू टाकला. निर्णय येतोय आयोजकांच्या वतीने जो मी सर्व संघांपर्यंत पोहोचवतोय. हा आयोजकांचा निर्णय पुढील येणाऱ्या मॅचेससाठी फार महत्त्वाचे. सेमीफायनल क्वालिफिकेशनसाठी 22 धावा. हे षटक समाप्त झालं की ती माहिती पोहोचू. फसवलाय लेग ब्रेक आणि ते फलंदाज मात्र नाबाद आहे. सामना एकतर्फी. कारण सुरुवातीला जे आक्रमण झालं अर्धशतक अगदी आपण पाहिलं मयूर कडून. काय बेधडक फलंदाजी केली. स्पर्धेतील 11व्या पर्वापर्यंतची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या मयूर पाटीलने या पर्वामध्ये ती खेळी साकारली. 64 धावांची खेळी. 66 16 चेंडू 66 7 षटकार. पुन्हा पायात टाकलेला हा चेंडू. विकेट किपर रणजित पाटील देखील या गोलंदाजीची मजा घेत असताना. आता असं वाटते की गणेश नाना पाटील षटक टाकतील. थोडं वॉर्मअप करायला काही हरकत नाही. रणजित आणि ते नो बॉल. हा यस विकेट किपर कलेक्शन. बॅटची कडा नाहीये. बॅट कट असेल तर नाही. बॅट कट असेल तर नो बॉल नसेल. बॅट कडा म्हणजे बॅटची एज नसेल तर नो प्रॉब्लेम. नो बॉल देऊ शकता जर का पुढे कलेक्शन असेल तर. परंतु बॅटची एज असेल तर मग नो बॉल नाहीये. पाहूया तेच डिस्कशन कदाचित अंपायर करत असतील. कारण कधी कधी लेग अंपायरला समजून येत नाही की बॅटची कडा घेतले की नाही. मेन अंपायर फार महत्त्वाचे असतात. हा निर्णय आपल्यापर्यंत आता मेन अंपायर पोहोचवतील. हा यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण बॅटची घेतले कडा. षटक क्रमांक 3 ते समाप्त झालाय. चांगला निर्णय पंचांकडून. धावसंख्या ती 22. लास्ट ओव्हरमध्ये बऱ्याच धावा करायचे. नाना सर्वांची डिमांड आहे. नाही नाना तयार नाहीयेत. मॅचेस अजूनही बाकी आहेत. ही मॅच देखील वैष्णवी 11 टीम साठी देखील महत्वाची आहे. सीमा रेषेच्या बाहेर झेल कोणी घेतला. कॅम्पा कोला यांच्याकडून एनर्जी ड्रिंक. आदित्य दर्गे. हातीच सीमारेषेच्या बाहेर. ते आयवाची काय ते टीव्ही आली आणि त्या समालोचकांनी ठार घोल करून टाकलाय. नावच प्रचलित झालं मग आयवा कॅच. करण पाटील शेवटच्या षटकात नाही अडवू शकणारा हा चेंडू. बॉल जातो सीमापार. चौकार.
गुरु मस्तपैकी आता इथे फटकेबाजी करतोय, आनंद घेत आहेत. अंडरआर्म क्रिकेट देखील या पंचक्रोशीने पाहिलंय. संतोष देशमुख यांचा लेग स्पिन, राकेश पाटील यांचा ऑफ कटर. म्हणजे कधी कधी असं म्हणतात की ऑफ कटर बॉलर जास्त चालत नाही, परंतु राकेश पाटील यांचा ऑफ कटरचा चेंडू. ढेकू म्हटल्यानंतर अशी कोणती स्पर्धा नाही अंडरआर्म क्रिकेटची, मला नाही आठवत की खालापूर असेल. रणजित पाटील जोरदार अपील करतोय आणि फलंदाज मात्र इथे बाद आहे. ढेकूने सगळ्या स्पर्धा खेळल्यात. 1 वर्ष ढेकूने 2 दिवसांमध्ये 64 संघ खेळवलेले. 64 हा एक रेकॉर्ड ब्रेक कोणीच करू शकत नाही. 64-2 अंडरआर्म क्रिकेटसाठी आडोशी तेवढाच चांगला होता. नयन शिंदे सारसन यांचं इथे आगमन झालंय, कारण त्यांचे ते स्पर्धाच एवढे खेळायचे संपूर्ण खालापूरभर. कधी कधी 2-2 टीम, मग एका टीममध्ये ॲडजस्टमेंट नाही झाली का मग इकडे आम्ही हारलो असेल मग त्या टीममध्ये घुसायचो. ह्या गोष्टी घडायच्या बऱ्याच झाल्यात. आणि चांगलं क्रिकेट असं म्हणता येणार नाही, पैसे कमी होते परंतु क्रिकेट चांगलं होतं. थोडाफार इकडे तिकडे चालायच्या गोष्टी. हेमंत पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं देखील. शशी आलाय. लास्ट ओव्हर जास्त काही राहिलेलं नाहीये. युगलकडून अपेक्षा होत्या की नक्की वाटलं की करेल आक्रमण, मजा येईल मॅचमध्ये, परंतु तसं काही झालं नाही. रुपेश आला आणि ते रुपेशची देखील विकेट. आणि हारणं धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये कोणी घेऊ नये. हा एक फेस्टिवल आहे, हा एक उत्सव आहे या पंचक्रोशीचा. याच अनुषंगाने प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेमध्ये खेळावं. हार जीत मैदानाच्या आतमध्ये सोडून यावी, मैदानाच्या बाहेर नाही. मैदानाच्या बाहेर सगळेजण एकत्र पंचक्रोशीचे. आणि या 11 वर्ष एखादी स्पर्धा टिकून ठेवणं एवढं सोपं काम नाहीये. तुम्ही नजर टाका, तुम्ही देखील स्पर्धा खेळता, इतरांच्या आयोजनामध्ये खेळता, तुम्हाला देखील तुम्ही म्हटलात नाही आमची 11 वर्ष स्पर्धा चालू आहे, तर लोक खरोखरच पाठ थोपटतात तुमची की 11 वर्ष तुम्ही पंचक्रोशी एकत्र आहे, स्पर्धा तुम्ही चालू ठेवली, ही चांगली गोष्ट आहे. म्हणूनच विनंती की येत्या काळामध्ये देखील असा स्पर्धांचं आयोजन करत राहा आणि या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचं नक्कीच एक फेस्टिवल रूप दरवर्षी नक्कीच पाहायला मिळेल. मोठा विजय संपादित केलाय तो वैष्णवी 11 दिनेशजी पाटील, वैष्णवी 11 दिनेशजी पाटील साहेबांच्या संघाने. आणि मयूरच्या जेवढ्या धावा होत्या तेवढ्या धावांनी मात्र इथे विजय संपादित केलाय. नेक्स्ट मॅच वेदांत 11 सुमित देशमुख इन ॲक्शन, अक्षय खरेविले, अक्षय थोरवे पण आहेत. हाती काय लागले त्यांच्या? फोडा फोडा भोपळा फोडा गरजेचा आहे. विजय महत्वाचा आहे, एक तरी विजय हवा आहे. मॅन ऑफ द मॅच मयूर पाटील. 16 चेंडू 65 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली. नेक्स्ट मॅच देवांश राजे, ताकदवान संघ आहे, बॅटिंग त्याने घेतले. पाहूया कितपत टार्गेट ते सेट करतायत. सर धन्यवाद. सर आपण पुढील सन्मानाकडे आता वळूयात. मी विनंती करतो अक्षय पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय संतोषजी बडेकर साहेबांचा याच्यात असा मान सन्मान करायचा आहे. मी विनंती करतो संतोषजी बडेकर साहेबांना यायला की आपला योग्य असा इथे सन्मान केला जातोय, आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मायेची उबदार शाळ, त्यासोबत पाहिलं तर प्रेमाचं प्रतीक असं पुष्पगुच्छ आहे. आणि त्यासोबत आपल्या ह्या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचं सन्मान चिन्ह, हे सन्मान चिन्ह देऊन नक्कीच इथे सन्मान करायचा आहे तो संतोषजी बडेकर साहेबांचा. त्यानंतर पुढील सन्मान आपण करूयात. मी विनंती करतो रोनित गायकवाड यांना की रोनित राजसावंत यांना विनंती करतो की पुढील सन्मान आपण करायचं आहे. पुढील सन्मानासाठी इथे मी आमंत्रित करतो शुभमजी कडव साहेबांना यायचं, आपला हा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आपण. रोहित पाटील पण या टीम मध्ये दिसत आहेत. काल चांगला खेळलाय.
अपेक्षा असते आम्हाला आमच्या समवेत जे जे होते ते मैदानात जेव्हा दिसतात पाहुण्यांचा सत्कार इथे मात्र संपन्न होतोय. यानंतर मी आमंत्रित करतो हेमंतजी पाटील साहेबांना, अतकरगाव ग्रामपंचायतीमधील माजी सदस्य हेमंतजी पाटील साहेबांना विनंती करतो यायचं, आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी अक्षयवाडी यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण सन्मान करायचा आहे. अजयजी पिंगळे आपली सलामीची जोडी त्वरित मैदानावरती पाठवा. राकेश आहे इकडे, मगाशी मी उल्लेख केला गांडरामचा जलद गती गोलंदाज, फार रेअर बॉलर होते. मला आठवतोय पेन कोळीवाड्याचा तो कृष्णा याचा, कृष्णा डेंजर फास्ट बॉलिंग टाकायचा. वारघडे उमेश कुठे मग उमेश. हॅलो. त्यानंतर पुढील सन्मान करूयात आपण शशिकांतजी लाड यांना आपण आमंत्रित करूयात, त्याचा सुद्धा एक सन्मान केला जाईल. मी तेजस पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण शशिकांत लाड यांचा सन्मान करायचा आहे. चला आतमध्ये चला लवकरात लवकर. उमेशची आठवण झाली मग उमेश पार्टे. केदार शिदोरे, एक वर्ष त्याने कमाल केली होती डे नाईट क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये, चांगली गोलंदाजी. 6 बॉल 6 विकेट त्याने घेतल्या होत्या. सगळ्या गोष्टी आठवतात येईल, लास्ट पर्यंत येईल. मिलिंद अंडरआर्म क्रिकेटमध्ये यांच्याकडे जो निशी होता, वन ऑफ द टॅलेंट क्रिकेटर फॉर अंडरआर्म क्रिकेट. गेम अशी रीड करायचा, वाटायचं नाही कोणाला की निशी एवढा स्ट्रॉंग असेल प्लॅनिंगच्या बाबतीत. पुढील आपण सन्मान करूयात. मी सुशीलजी खळे साहेबांना आमंत्रित करतो की यायचं, आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर ते सन्मानाचा आपला नक्कीच स्वीकार करताना सुशीलजी खळे साहेब. यानंतर मी आमंत्रित करतो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी अजिंक्यजी पवार साहेबांना आमंत्रित करतो की आपल्या सुवास्ते आपण पुढील या मॅचचा मॅडमचा किताब द्यायचा आहे. यस, अफलातून नाबाद इनिंग ज्याने साकारली मयूर बरसला. राजू गायकवाड यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज अर्धशतकी खेळीसाठी. सलामीची जोडी, विस्फोटक जोडी सध्या मैदानात दाखल होते. एका बाजूने अतिश आणि दुसऱ्या बाजूने प्रशांत मडवी. सलामीवर पाहूया कितपत टार्गेट सेट करतात की त्यांच्या विरोधात पहिल्या विजयाच्या शोधात आहे तो वेदांत 11 हा संघ. इट्स ओ टू मयूर सर. तर ते सन्मान करतील अजिंक्य पवार सर. अजिंक्य पवार सरांच्या हस्ते आपण इथे प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे प्रदान करायची आहे मयूर याला. त्यासोबत 500 रुपयाचं पारितोषिक राजू गायकवाड यांच्या हस्ते शुभ हस्ते आलेले. तर मी अजिंक्य पवार सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते द्यावे आपण ते. राजू गायकवाड यांनी मयूरच्या खेळीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. रोनित गायकवाड यांचे वडील. धन्यवाद मयूर. मयूर चला बोलूयात आपला मॅच कडे. येस, थँक्यू सो मच समीरजी सोमणे आणि त्याचबरोबर आकाश. बॉल द्या, बॉल द्या. 5वी लढत या 3ऱ्या दिवसामधली देवांश राजे 11 आणि वेदांत 11 या 2 टीम दरम्यान. टॉस जिंकला वेदांत 11 टीमने आणि प्रथम फिल्डिंग देवांश राजे 11 टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एकंदरीत जर आपण अनालिसिस बघितले या टीमचे तर 5वा सामना ते खेळतात आता. 3 विजय त्यांच्या बाजूने आलेत, 1 पराभव अगदी सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये त्यांना मिळालाय. आणि दुसऱ्या बाजूला जर वेदांत 11 या टीमचा विचार केला तर एकही विजय त्यांच्या वाटेला आलेला नाहीये. सो या स्पर्धेचा सांगत शेवट गोड करण्याचा प्रयत्न त्यांच्या बाजूने नक्कीच असेल. सलामीची जोडी लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकर एंडला प्रशांत मडवी आणि त्याच्या बरोबरीने अतिश देशमुख आणि गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन आलाय तो अक्षय. पहिलाच बॉल आणि त्याला पाठवलाय.
पहिल्याच बॉल वरती हा उत्तुंग षटकार आलाय अतिश प्रशांत मडवीच्या बॅटमधून. आणखी एक त्याच दिशेने आणि आता 1 बाउन्स चौकार. साठी कोल्ड्रिंक आहे कॅम्पा कोला आदित्य दर्गे यांच्याकडून. सुंदर झेल टिपला. 10 धावा धावफलकावरती येत आहेत. देवांश राजे 11 या टीमच्या सकाळच्या सत्रामध्ये जी हार त्यांच्या वाटेला आली ती विसरून सुरुवात चांगली ते करतायत. हा चेंडू बाकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. याच फटक्यासाठी एकच धाव मिळते प्रशांत मडवीला. या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय 11 या आकड्यावरती. 11 धावा शेवटचा दिवस या स्पर्धेमधला. यानंतर एक लीग स्टेजची मॅच बाकी आहे. विरेश्वर 11 आणि श्री गावदेवी प्रसन्न सारसन. ती लीग स्टेजची शेवटची मॅच असेल. इथे देवांश राजे 11 साठी देखील महत्वाची मॅच आहे. हाफ ट्रॅकर बॉल कट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये कोणतीही धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. याच बॉलची गरज असेल अपेक्षा असेल निखिल कडून. डॉट बॉल आलाय. धावफलक तिथे स्थिरावलाय. 11 धावा धावफलकावरती. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल प्रथम बॅटिंग करत असताना. हा ट्रॅकर आता पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावा षटकार. आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते 17 या आकड्यावरती. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग दरवर्षीप्रमाणे सातत्याने 10 यशस्वी पर्व आपण बघितली आणि 11व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गलीमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मात्र बघायला मिळतोय आणि षटक क्रमांक पहिलं संपलंय ते अक्षयचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 17 धावा धावफलकावरती. असं वाटलं आवाक्याच्या बाहेर परंतु चांगली फिल्डिंग झाली आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे त्या दिशेने. प्रशांतचा फटका टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि एकच धाव मिळते. विशाल वाघमारे. एकूण धावा 18. 4 ओव्हरची मॅच. पहिल्याच षटकामध्ये आल्या 17. 65-60-65 पर्यंत जाण्याचा मानस जरूर असेल. अजयजी पिंगळे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय देवांश राजे 11. चांगला बॉल एक्झॅक्टली गुडलेन स्पॉट वरती चेंडू लँड झाला. आउटस्विंगर बघायला मिळाला. सरळ यक्षरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय
डॉट बॉलची समाप्ती मात्र इथून केली जाते. धावफलक तिथे स्थिरावलंय ते 18 वरती. अशीच गोलंदाजी करावी लागेल वेदांत 11 टीमसाठी. शेवट गोड करण्याचा प्रयत्न त्यांचा देखील आहे. हा चेंडू वाढवा पाटणे स्क्वेअर लेगला बॅकहँड एरिया आणि तिथेच मारलाय चौकार. दोन धावा मिळत आहेत. 2 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. अतिश आणि प्रशांत मडवी ही जोडी, जी जोडी सलामीला आली आहे. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना पहिल्या विकेटसाठी सुरुवात चांगली मिळून दिली. एक चांगला प्लॅटफॉर्म तयार झाला आता देवांश राजे 11 टीमसाठी. सकाळच्या सत्रामध्ये जी हार त्यांच्या वाटेला आली ते सगळं विसरून या मॅच मध्ये 100% कमिटमेंट आणि योगदान देत असताना आपल्या संघासाठी. विशाल फुलटॉस बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून मिस टायमिंग आहे. स्वीपर कव्हरला फिल्डर पोहोचतोय. एक सिंगलच मिळेल. फेके देखील चांगली बघायला मिळते. या एका धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 25 धावा. फार महत्वाची मॅच सुरू आहे देवांश राजे 11 टीमसाठी. 3 विजय त्यांच्या वाट्याला आले, एक पराभव त्यांच्या वाट्याला आला. ही 5वी मॅच त्यांची सुरू आहे. ही मॅच जिंकून नक्कीच ते 4 मॅच विजयी होण्याचा प्रयत्न करतील. तदनंतर वीरेश्वर 11 आणि श्री गावदेव प्रसन्न ही मॅच देखील फार महत्वाची आहे. हा चेंडू स्लोवर बघायला मिळाला. डॉट बॉल मात्र बघायला मिळतोय आणि षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी समाप्त होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त 8च धावा खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती. स्वामी समर्थ 11 या टीमने 5वा विजय सुनिश्चित केला या स्पर्धेमधला. 5 पैकी 5 सामने हर्षद हरपतराव याच्या नेतृत्वाखाली आणि मला असं वाटतं अनबिटन आहेत ते. मागच्या वर्षी 12-7 आणि यावर्षी 5 म्हणजे एकूण 12 सामने ते अविजेत आहेत. आणि सुजितजी देशमुख फार खुश असतील. गोव्याला आहेत ते आणि तिथून सामने एन्जॉय करतायत. ऑलमोस्ट क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये म्हणजे सेमीफायनल मध्ये त्यांनी स्थान सुनिश्चित केलंय. सो 3 स्लॉट साठी आता फाईट सुरू आहे. गोलंदाज सुमित देशमुखचा हा बॉल डीप पॉइंटला स्वतः कॅप्टन आहेत आणि तिथे मिसफील्ड झाली आहे आणि 4 धावा मिळतात. करायचं आहे. हाफ ट्रॅकर बॉल त्याच दिशेने फिल्डर आहे आणि आता सुंदर झेल त्या ठिकाणी टिपली आणि फलंदाज बाद होते. पहिला धक्का लागलाय तो देवा
गावदेव प्रसन्न आपण रेडी राहायचंय इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी. मयुरेश आलाय, धावफलक जाऊन पोहोचलोय 29, 29 धावा. सुमित देशमुख फुल टॉस बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि आल्या पावली माघारी जावं लागेल. मयुरेश इथे होते बाद. आल्या 17, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8. आणि सुमित देशमुखने काय गोलंदाजी केली, 3 चेंडू अद्याप त्याने टाकलेत, त्यामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स या षटकामध्ये आल्या. सो कमबॅक आता सुरू झालाय वेदांत 11 टीम कडून, परंतु ही डोकेदुखी असू शकते देवांश राजे 11 टीम साठी, कारण ही जर मॅच फसली तर त्यांना देखील दुसऱ्या टीमवरती अवलंबून राहावं लागेल. मजा येईल जशी जशी मॅच अंतिम टप्प्यामध्ये येईल, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 आल्यानंतर सगळ्यांनाच वाटलं होतं 60-70 धावा इझिली येतील. हा चेंडू चांगला फटका मिड विकेटला, डीप मध्ये फिल्डर आहे, एकच धाव मिळेल, एका धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 30 वरती. 30 धावा धावफलकावरती येत आहेत. 40च्या आतमध्ये रोकावं लागेल वेदांत 11 टीमला. हा जर हा सामना जिंकायचा असेल तर 5 खेळाडू या टीम मध्ये आज नाही आहेत. अक्षयवरती सगळ्यांच्याच नजरा असतील सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना, परंतु 40 पर्यंत रोखण्याचं काम केलं पाहिजे देवांश राजे 11 टीमला, कारण या टीमकडे देखील दर्जेदार गोलंदाज आहेत. सुमित पिच बॉल, चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अँगल क्रिएट करत असताना चांगली गोलंदाजी. अगदी जे ऍक्सेलरेशन पहिल्या षटकामध्ये झालं त्याला कुठेतरी रस्सी खेच करण्याचं काम सुरू आहे वेदांत 11 या टीम कडून, आणि स्वतः संघ मालक चांगली गोलंदाजी करतायत, संघाला सांगतायत की आपल्याला कुठेतरी जिंकायचं होतं. शेवटचे काही चेंडू शिल्लक, तिसरं षटक. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल, स्लोअर वन पद्धतीची गोलंदाजी व्हेरिएशन दाखवलेत ते सुमित देशमुखने, आणि 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावा फलकावरती येत आहेत. आणि नंतरच्या 12 चेंडूवरती फक्त 13 आल्या, आणि त्याचं कारण आहे ते सुमित देशमुखची गोलंदाजी आणि त्याचबरोबर विशालची गोलंदाजी, धारदार गोलंदाजी त्यांनी केली. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. आणि आता राकेशला आणि प्रशांत मडवीला काहीतरी करून दाखवावं लागेल, एक सन्मानजनक धावफलक इथे उभा करावा लागेल देवांश राजे 11 टीम साठी. गोलंदाजी मार्क वरती आलाय. गोलंदाजाचं नाव बॉलर नेम प्रथमेश आलाय. प्रथमेश, चांगला बॉल बघायला मिळतोय. कोणतेही पंचांचा इशारा येत नाही, म्हणजे हा डॉट बॉल. असे चेंडू टाकावे लागतील, कारण जी सुरुवात झाली होती त्या सुरुवातीनंतर जी काही गोलंदाजांनी कमबॅक करून दिलाय वेदांत 11 टीम साठी, फार दर्जेदार कामगिरी. प्रणव लोखंडे आलाय. हा चेंडू खोलात टाकला होता, तिथे आपण बघतोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केला. एक धाव मिळेल, एक धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 मिळतील, एकूण 32 वरती पोहोचलाय धावफलक. 32 धावा धावफलकावरती येत आहेत. अक्षय खरेविले फार नजरा असतील सेकंड इनिंग मध्ये, धावा बनवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असेल, शेवट गोड करण्याचा त्याचा देखील प्रयत्न असेल, परंतु ती डोकेदुखी ठरू शकते देवांश राजे 11 टीम साठी. हाफ ट्रॅकर बॉल,
पंचांचा पुनश्च व्हाईट बॉलचा इशारा. 33 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 33 धावा. मी अगोदरच उल्लेख केला की 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे जर हा सामना वेदांत इलेव्हन टीमला जिंकायचा असेल. प्रशांत स्ट्रायकर एंडला खोलात टाकलेला बॉल प्रणवच्या माध्यमातून स्वतः प्रणव लोखंडे त्या ठिकाणी पोहोचतोय. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न सुरू झाला आता आणि तिथे आता दुसरी धाव देखील मिळेल. प्रणवने हे काय केलं. अगदी सरळ जर तो नॉन स्ट्रायकर एंडला आला असता तर कदाचित विकेट मिळू शकली असती, परंतु 2 धावा मिळतात या चेंडूवरती. 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय. 35 धावा. 35 धावा धावफलकावरती. देवांश राजे 11 या टीमच्या वेदांत विलेनच्या अगेन्स्ट खेळताना पुल करण्याचा प्रयत्न. भरपूर सफल झाला होता फलंदाज प्रशांत मडवी. डॉट बॉल. धावा थांबल्यात. सिंगल डबल घेण्यास भाग पडलंय वेदांत 11 टीमने. देवांश राजे 11 या टीमला ज्यावेळेस मोठे फटके थांबतात त्यावेळेस आपोआपच प्रेशर येतं. तेच घडतंय. हा देखील खोलात टाकलेला बॉल. अशाळभूत नजरेने फलंदाज बघत राहिला चेंडूवरती. आणखी एक डॉट बॉल. आता सगळ्यांना प्रश्न पडला की प्रशांत मडवी करतोय तरी काय. सलामीला तो आला होता. सुरुवातीच्या षटकांमध्ये आक्रमक त्याने दाखवलं आणि नंतर मात्र त्याची बॅट शांत झाली आहे. प्रणव. आणखी एक चांगला बॉल. लोअर फुल टॉस. सरळ सरळ रेषेमध्ये साइड स्क्रीनला चौकार आलाय. एक बॉल आहे. या मॅच मधला टार्गेट कितपत सेट होईल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. हा ट्रॅकर शेवटचा बॉल आणि त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सलगचे 2 चौकार मारलेत. शेवट गोड करत असताना या इनिंगचा तो प्रशांत मडवी. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलोय. 43 धावा आणि विजयासाठी 24 बॉल आणि 44 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय ते वेदांत 11 या टीम समोर. गावदेव प्रसन्न या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया की आपण टॉस साठी या. हॅलो. तर पुढील मॅच साठी आपण आमंत्रित करूयात वीरेश्वर 11 सासगाव आणि त्यांच्या ऑपोजिट असेल तो म्हणजे गावदेव प्रसन्न सारसन. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. राकेश पाटील त्याच ऑपोजिट पाहिलं तर किरण वळकुंडे या दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की यायचं आपण टॉस करण्यासाठी. मयूर सर जर पाहिलं तर येणारी पुढची मॅच आहे ना या टुर्नामेंट मधील शेवटची मॅच आणि ती हाय व्होल्टेज मॅच आहे. जिंकणारी टीम बी ग्रुप मधून डायरेक्टली पाहिलं तर टॉपला राहील आणि जी पराभूत होईल टीम त्या टीमला पाहिलं तर सुपर ओव्हर खेळण्याची संधी असेल. आज जर पाहिलं तर पॉईंट टेबल आपण टॅली करत होतो. टॅली करताना असं जाणवलं की जी टीम जिंकेल आता पुढील मॅच डायरेक्टली क्वालिफाय होणार आहे सेमीफायनलसाठी आणि मस्ट विन असेल दोन्ही टीमला ही मॅच रोमांचक होणार आहे. ही हाय व्होल्टेज मॅच असणार आहे. बघा अमित सर श्री गणराज स्वामी समर्थ 11 टीमने 5 पैकी 5 सामने जिंकलेत. सो ऑलरेडी ती टीम क्वालिफाय असेल सेमीफायनल साठी. सो उरले 3 स्लॉट. पुढची मॅच फार महत्वाची. वीरेश्वर 11 आणि श्री गावदेव प्रसन्न. सो तिथून जो जिंकेल तो ऑलमोस्ट क्वालिफाय होईल. इथून जो जिंकेल जर देवांश राजे 11 टीम जर जिंकली तर ती देखील मला असं वाटतं क्वालिफायच्या रेसमध्ये पुढे जाईल. सो ती टीम देखील क्वालिफायच्या रेसमध्ये पुढे. सो वैष्णवी 11 मला मागची मॅच ते देखील जिंकलेत. सो बघूया यानंतर मॅच मध्ये रंगत वाढेलच. चला टॉस साठी या आपण. चला राकेश पाटील त्वरित यायचंय. राकेश पाटील आणि त्यांच्या सोबतीला पाहिलं तर ऑपोजिट कॅप्टन किरण वळकुंडे लवकरच या. तुमची प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला हवी कारण की हाय व्होल्टेज मॅच आणि हाय व्होल्टेज मॅच साठी हाय व्होल्टेज प्रतिक्रिया पाहिजे आम्हाला. राकेश पाटील त्वरित यायचंय. या यंदाच्या हंगामात पाहिलं तर राकेश पाटील यांचा स्वतःचा खेळ सुद्धा तेवढा चांगला झालाय आणि राकेश पाटील यांच्याकडून कमिटमेंट आले होते की यंदाच्या हंगामामध्ये पंचकृषी प्रीमियर लीगची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी नक्कीच माझा सारसन गावामध्ये नेण्याचा निर्धार असेल. अवधूत भगत यांच्या टीमच्या कॅप्टन्सी अंडरमध्ये खेळताना त्यांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी 2 टाइम मारल्या होत्या. राकेश बरोबर बोलतोय ना. नक्कीच पुन्हा एकदा संधी असेल राकेश पाटील यांना.
तर चला. सन्माननीय समीरजी देवकर सरांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण टॉस करायचा आहे. हे आपल्याला पाहिलं तर 3 दिवसामध्ये जेवढं पाणी लागलं त्या पाणी पुरवण्याचं काम पाहिलं तर समीर देवकर साहेबांनी केलंय. शुभेच्छा असेल दोन्ही टीमला. टॉस होतोय. हेड इज अ कॉल अँड हेड आहे. किरण वळकुंडे धन्यवाद सर. मॅच एकदम अटीतटीचे होणार यात शंका नाहीये. जिंकेल तो टेबल टॉपर असेल, परंतु पराभूत जरी झाला तरी सुद्धा संधी जरूर असेल की सुपर ओव्हर खेळण्याची. कसं वाटतंय टॉस जिंकल्यानंतर निर्णय का असेल? टॉस जिंकल्यावर आम्ही आमचं संघाचं एकमत घेऊ आणि निर्णय सांगू, पण मॅच संपायच्या आधीच सांगू. पण जरी फिल्डिंग घेतली तरी आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. जरी फलंदाजी घेतली तरी बोर्डवरती धावा रचण्याचा प्रयत्न करू. तर पहा आतापर्यंतचा एक रेकॉर्ड आहे. वीरेश्वर 11 सासगाव टीम बऱ्याच या हंगामामध्ये जर पाहिलं 11 हंगाम आहेत. 11 हंगामामध्ये पाहिलं तर ऑलमोस्ट बऱ्याच हंगामामध्ये सेमीफायनलपर्यंत क्वालिफाय होते, परंतु 1 नंबरची ट्रॉफी त्यांना मिळवता येत नाही. कुठेतरी थोडीशी कमतरता राहते. यावर्षी भरून होईल का? नक्कीच आम्ही आमचं बेस्ट देऊ. 9 पर्वांमध्ये आमच्या दादांची टीम 7 वेळा सेमीफायनलला क्वालिफाय झाली व 1 वेळेस फायनल खेळून फायनलला पराभूत झाली. त्याचीच खंत आहे. नक्कीच आम्ही आमचं बेस्ट देऊन आमचं संघ वरती नेण्याचा प्रयत्न करू. नक्कीच येणाऱ्या मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. त्याचबरोबर आपल्या सोबत जोडले गेले तर मिस्टर PPL राकेश पाटील. राकेश पाटील 2 टाइमचे तुम्ही विनर, 3 टाइमचे विनर, एकदा मराठा वॉरियर्स टीम मधून तुम्ही विनर होतात. राकेश पाटील टॉस जिंकला असता तर कोणता निर्णय घेतला असता? टॉस जिंकला असता तर प्रथम फलंदाजी घेणार होतो, कारण की कुठलाही दडपण घ्यायचा नव्हता. आम्हाला फ्री माइंडनी खेळायचा होता, कारण की नेक्स्ट टाइम बॅटिंग करायचे तर खूप दडपण असतो. हे धावा होतील का नाही होतील, पण धाव द्या. प्रथम फलंदाजीच घेणार होतो. तर नक्कीच आपण समोरच्या टीमवर आपण डिपेंड राहू की ते कोणत्या प्रकारचा निर्णय घेतात. तुम्हाला फलंदाजीला पाचारण करतात की तुम्हाला गोलंदाजीसाठी ते नक्कीच आमंत्रित करतात. राकेश पाटील क्वालिफाय व्हायचंय, 3 मॅच तुम्ही नक्कीच जिंकला, 4थी मॅच जिंकून टेबल टॉपर बनायचंय. यंदा सुद्धा पाहिलं तर तुमचं लक्ष असेल PPLच्या 1 नंबरची ट्रॉफी? 100% गावदेवी प्रसन्न, आमचे ऑनर प्रशांतजी पाटील आणि जितेंद्र कर्णुक यांनी माझ्यावर भरोसा टाकला. सतत गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी ऑनरशिप केली. काही कारणास्तव त्यांना ही ट्रॉफीचा आम्ही मान दिला नाही, पण यावर्षी प्रयत्न करू आणि 100% पहिला नंबरच न्यायचा प्रयत्न करणार. नक्कीच तुम्हाला 2 चान्स असतील जिंकून टेबल टॉपर, आणि जरी पराभूत झाले तरी पाहिलं तर वैष्णवी 11 टीम ही तुमच्या दोन्ही टीमची वाट बघते सुपर ओव्हरसाठी. आकाश पाटीलचा मुकाबला तुम्हाला जरी चुकून पराभवाचा फटका कुठल्याही टीमला लागू दे तरी आकाश पाटीलचा सामना करायचा आहे, त्यासाठी सुद्धा सज्ज राहावं लागेल. नक्कीच, पण जास्त करून आम्ही ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की हा वर्ष माझा शेवटचा वर्ष आहे PPLचा. या वर्षानंतर मी PPL खेळणार नाही. बघा 2 धक्के एका मागोमाग 2 धक्के, एक धक्का सहन झाला नाही, दुसरा धक्का सुद्धा लागला तरी सुद्धा काही हरकत नाही. राकेश पाटील तुम्हाला शुभेच्छा असेल येणाऱ्या मॅचसाठी. नक्कीच मी सर्व प्रेक्षकांना सांगू शकतो या KTC लाईव्ह मध्ये जेवढेच प्रेक्षक ही ऑनलाईन मध्ये मॅच पाहतात, येणारी पुढची मॅच आहे ती हाय व्होल्टेज मॅच असेल. त्या मॅच मध्ये गावदेव प्रसन्न सारसन आणि ऑपोजिट जर पाहिलं आपण तर त्यांच्या खेळणारी टीम वीरेश्वर 11 साजरा आहे. दोन्ही टीम मध्ये जी मॅच जिंकेल तो संघ पाहिलं तर टेबल टॉपर असेल, परंतु पराभूत झालेला संघ सुद्धा जो एक हात करेल तो म्हणजे वैष्णवी 11 टीम सोबत जो सुपर ओव्हरचा सामना असेल त्यातून जिंकणारी टीम असेल ती पाहिलं तर पुढील राऊंडसाठी म्हणजे सेमीफायनलसाठी क्वालिफाय होईल. तर आपण कुठेही जाऊ नका, या मॅचचा येणारा आनंद नक्कीच घ्या. ही चालू असलेली मॅच सुद्धा आपण नक्कीच आनंदित होऊन बघा आणि येणारी मॅच आपण आनंदित होऊन त्याचबरोबर या मैदानावर या आणि या KTC लाईव्हच्या रूपामध्ये सुद्धा आपण मॅच बघा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वेदांत 11 टीम 44 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरली आहे आणि अक्षय खरविलेची विकेट देखील मिळाली आहे. ती देवांश राजे 11 टीमला थोडंसं बॅकफुटला हा संघ आहे, परंतु सुजित देशमुख आणि त्याच्या बरोबरीने विशाल नुकताच चौकार मारलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते 6 वरती. 11च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. प्रशांत मडवी षटक हाताळतोय, चांगला कव्हर डाईव्ह बघायला मिळाला. अलॉंग द कार्पेट क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा चौकार.
राईज कव्हरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट जमिनीला घासत चाटत पुसत हा चौकार आलाय आणि धावफलक जाऊन पोचतोय ते 10 या आकड्यावरती. 44चं टार्गेट 11च्या सरासरीने या धावा बनवायचे आहेत आणि ती सरासरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न वेदांत 11 आता करतोय. लोवर फुलटॉस बॉल खोलात टाकलेला चांगलं कमबॅक. प्रशांत मडवीचं पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक डबल फिगर मध्ये 10 वरती पोहोचतंय. झालाय राजेश आवाटे आलाय. लॉंग ऑनला स्टेअर केले सुजित देशमुख यांनी. एकच धाव मिळते आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 11 वरती. अजूनही 33 धावसंख्येची गरज आहे. थोडस एक्सेलरेशन करावं लागेल. फुलटॉस बॉल विशालच्या बॅटमधून लॉंग ऑनला. फिल्डर तिथे आहे आणि तिथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बाहेर स्वतः फिल्डरने आणि 6 धावा मिळत आहेत. धावफलक जाऊन पोहोचताय ते 17 धावा धावफलकावरती. जर ही मॅच वेदांत 11 टीमने जिंकली. ओरपिच बॉल सोडून दिलाय. लेफ्ट करतोय गोलंदाज फलंदाज विशाल. हा डॉट बॉल आलाय. 17 वरती धावफलक थांबला वेदांत 11 या टीमचा. हा चेंडू देखील पाठवलाय एनपी ढाब्याच्या वरती. षटकार. आणि स्लोअर वन पिक करता आलाच नाही विशालला आणि कॉट बँड होतोय फलंदाज बाद विशाल. रोहित पाटील आलाय. फुलटॉस बॉल होता. मिस टायमिंग. हा देखील डॉट बॉल. 2 षटकांची समाप्ती इथे होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती.
2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते 23 या आकड्यावरती. गोलंदाजीसाठी आलाय अतिश, स्वतः कॅप्टन आलाय. अतिश बॅटिंग करत असताना त्याची बॅट थोडीशी शांत होती या मॅच मध्ये, परंतु आता गोलंदाजी कशी करतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. 44 धावा डिफेंड करण्यासाठी ही टीम अजयजी पिंगळे यांनी पुरस्कृत केले. देवांश राजे 11 मैदानामध्ये उतरले आहे. अतिशचा फुलटॉस बॉल, देखना फटका सुजित देशमुखच्या बॅटमधून आलाय हा चौकार. थँक्यू. स्वतः संघ मालकच आता फाईट करतायत, कारण त्यांना माहिती आहे की किमान एक विजय वेदांत 11 टीमला आपल्याला द्यायला पाहिजे आणि त्यासाठी स्वतः संघाचे संघ मालकच मेहनत करतायत. गोलंदाजी त्यांनी चांगली केली, आता फटकेबाजी देखील चांगली करतायत. ओरपिच बॉल होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करायचा होता. स्क्वेअर लेगला फिल्डर देखील त्या ठिकाणी नव्हता, परंतु हा डॉट बॉल येतोय. अतिशय कमबॅक. संघाच्या संघनायकाच्या विरोधामध्ये संघ मालक ही लढाई आता सुरू आहे. यानंतर कुठेही जाऊ नका. वीरेश्वर 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गावदेव प्रसन्न. एका बाजूला राकेश तुम्हाला बघायला मिळेल सारसनच्या टीम मधून आणि दुसऱ्या बाजूला किरण तुम्हाला बघायला मिळेल वीरेश्वर 11 मधून. सासगावची ही टीम आणि किरणने फार चांगला उल्लेख केला की आमच्या संघ मालकाला जो विजेतेपदाचा करंडक आहे तो आम्हाला द्यायचा आणि त्यासाठी आम्ही फक्त मेहनत करू. मेहनत करावी लागेल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. हा चेंडू आणखी एक दर्जेदार फटका, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. सुदीप देशमुख ऑन फायर नाव, चौकार. नऊ चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. आज सकाळच्या सत्रामध्ये देवांश राजे 11 टीमला पराभवाला सामोरं जावं लागलं अगदी पहिल्याच मॅच मध्ये. या मॅच मध्ये देखील पराभव त्यांच्या समोर आहे, परंतु ज्या मॅचेस त्यांनी सुरुवातीच्या 3 खेळल्यात तिथे त्यांना विजय मिळाला 3 पैकी 3 आणि त्याच्या जोरावरती कदाचित क्वालिफिकेशनच्या रेस मधून ते पुढे जाऊ शकतात. डॉट बॉल आलाय. 8 चेंडू 13. जोपर्यंत सुजित देशमुख मैदानावरती असतील तोपर्यंत विजयाच्या अपेक्षा असतील वेदांत 11 टीमसाठी. अतिश पुढे सरसावून चांगला फटका ऑन द राईज, लॉंग ऑफला. एकच धाव मिळते सुजित देशमुख यांना आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचताय ते 32 या आकड्यावरती. 32 धावा, 11 धावसंख्येची गरज, 12 धावसंख्येची गरज. 44 धावसंख्येचं टार्गेट आहे. 7 बॉल 12. हा चेंडू ऑन साइडला, तिथे आहे फिल्डर आणि तो बघतच राहील. हा आलाय षटकार. वेदांत 11 टीम शेवटच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. स्वतः सुजित देशमुखने सगळी धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आहे. विशालने तिकतीत चांगली साथ दिली आहे. जरी मी म्हणेन आउट ऑफ फॉर्म आहे अक्षय खरिवले, तरी सुद्धा सुमेध देशमुख सुयोग आलाय. 6 चेंडू 6 ची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग होत असताना
डॉट बॉल. 5 चेंडू 6ची गरज. क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. आधीच ही टीम बॅकफुटला देखील आहे. 5 बॉल आणि 6ची गरज आहे. आता इथून पुढे नेक्स्ट मॅच वरती सगळ्यांच्या नजरा असतील. बिरेश्वर 11 आणि श्री गावदेव प्रसन्न. वैष्णवी 11ने देखील मॅच जिंकली आजच्या दिवसाची. सो त्यांच्याकडे देखील सगळ्यांच्या नजरा असतील. तिकडे श्री गणराज स्वामी समर्थ 11 टीमचे संघ मालक फार खुश असतील. तिसऱ्या पंचांची मागणी केली का? येस, चेक करा. आणि तदनंतर ऑलमोस्ट क्वालिफायच्या रेसमध्ये पुढे आहे श्री गणराज स्वामी समर्थ 11 ही टीम. इथून वीरेश्वर 11, श्री गावदेव प्रसन्न आणि देवांश राजे 11 यांच्यावरती आता सगळ्यांच्या नजरा असतील. कोण सेमीफायनलमध्ये जाईल, कोणता संघ मेगा फायनलमध्ये पोहोचेल, कोणत्या संघाला जी विश्व चषकाची प्रतिकृती असलेली ट्रॉफी आहे, व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय, ती मिळेल. या चर्चांना आता उदाहरण यायला सुरुवात झाली आहे. कारण ही मानाची स्पर्धा आहे या पंचक्रोशीसाठी. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतोय. तब्बल 11वं हे पर्व आहे. सातत्याने यशस्वी आपण 10 पर्व एन्जॉय केली या स्पर्धेची. मला असं वाटतं रायगड जिल्ह्यामधली पहिली डे नाईटची स्पर्धा जर कोणती असेल तर ती हीच आहे. सो इतिहास फार मोठा आहे आणि त्या इतिहासातील स्पर्धेमध्ये जर तुम्हाला विजेतेपद पटकावायचं असेल तर तुम्हाला त्याची मेहनत देखील घ्यावी लागेल. धावफलक 39. हाफ ट्रॅकर बॉल होता. चेस करण्याचा प्रयत्न सुजित देशमुख. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. सुमित देशमुख. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. 4 चेंडू 5. 4 बॉल 5ची गरज. पहिल्या विजयासाठी वेदांत 11 या टीमला. आणखी एक चांगला बॉल आणि इथे मिळेल विकेट. फलंदाज बाद. सूरज गायकवाड आणि आशिष कुलकर्णी यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. हे सगळे आपलीच मुलं आहेत. या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. चार चेंडू आणि 5ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. निक एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कठीण आहे. 2 चेंडू आणि आता 5ची गरज. 2 चेंडू 5. 6 चेंडू 6ची गरज असताना सामना आता फसलाय. सुंदर गोलंदाजी सुयोगची. अप्रतिम गोलंदाजी सुयोगची बघायला मिळते. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेने एकच धाव मिळेल. 1 चेंडू आणि 4ची गरज. पहिला विजय मिळेल का वेदांत 11 टीमला की चौथा विजय मिळेल देवांश राजे 11 टीमला हे सांगणारा हा चेंडू असेल. तिकडे अजय पिंगळे फार खुश असतील. ते नेहमीच फ्रँचायझी घेत असतात. मग तिकडे घोडुली पंचक्रोशी प्रीमियर लीगची स्पर्धा असू दे किंवा धाकटी पंढरी पंचक्रोशी स्पर्धा असू दे, त्यांची टीम जरूर खेळताना तुम्हाला दिसते. 1 चेंडू 4. कोण जिंकेल? वेदांत 11 टीम जिंकेल की देवांश राजे 11 टीम जिंकेल? सुयोग. ओव्हर पिच बॉल. चांगला फटका. लॉंग ऑफ लाय. फिल्डर घेतली झेल आणि मॅच जिंकली आहे देवांश राजे 11 या टीमने. वेल प्लेड देवांश राजे 11 टीम वेल प्लेड. 6 चेंडू आणि 6 धावा डिफेंड केल्या सुयोगने. एकदा सुयोगची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या सुयोग साठी झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी. 6 चेंडू मध्ये 6 धावा त्याने करू दिल्या नाही
आणि या सामन्याचा सामनावीर 2 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट्स त्याने मिळवल्या. तो सुयोग ठरतोय या सामन्याचा सामनावीर. कडक गोलंदाजी. यानंतर विरेश्वर 11 टीमने मला असं वाटतं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. या लगेचच आपण मैदानावरती जा आणि श्री गावदेव प्रसन्नला